बातमी आहे। राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणींचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। खात्यामध्ये आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। या ठिकाणी आहेत ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज? लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळणार आहे। हो, या ठिकाणी बघू शकता, अखेर आम्ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे टाकण्यास आता सुरुवात करत आहोत असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत। तर आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात आता जमा होईल, त्यामुळे आता तुम्हाला कसली चिंता व काळजी करण्याची गरज पडणार नाहीये, कारण तसा मोठा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे। आता तुम्हाला वाटत असेल की आमच्या जिल्ह्यात पैसे कधी येणार, किती जिल्ह्यांची यादी आलेली आहे, तर इकडे बघा 18 जिल्ह्यांची यादी आलेली असून यादीमध्ये आता जिल्ह्यांची नावे सांगण्यात आलेली आहेत। जर आता यादीत तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात पैसे येऊन जातील, तुम्हाला कसली चिंता काळजी करत बसण्याची गरज पडणार नाहीये, कारण की तसा एक मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे। बहिणीच्या बँक खात्यावरती आता पूर्ण पैसे सोडण्यात येणार आहेत। सर्व काय माहिती आता बघूयात। ऑक्टोबर हप्त्याचे पैसे, दिवाळी बोनसचे पैसे, सर्व आता पैसे तुम्हाला मिळणार आहेत। सर्व काय माहिती बघण्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर माहिती तुम्हाला रोजची रोज बघायला मिळणार आहे। तर चला बघूयात। तर या ठिकाणी बघा, अखेर आनंदाची बातमी आली। सरकारने काय सांगितलं तर बघू शकता, राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठक मुंबई या ठिकाणी बोलावली। बैठकीमध्ये सरकारने 5 मोठे निर्णय लाडक्या बहिणीसाठी घेतले। तुम्ही म्हणत असाल 5 निर्णय का, तर आता सगळ्यांना सांगू इच्छितो की आता दिवाळी सण हा लवकर आलेला आहे व दिवाळी सणाला सरकार काही ना काही गिफ्ट देण्याच्या तयारीत असतं, त्याचमुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती दिवाळी सणानिमित्त देखील मोठी रक्कम ही आता सोडण्यात येणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टोटल पैसे जमा होणार आहेत। यामध्ये इकडे बघा 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली असून या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर आता तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात ऑक्टोबर हप्त्याचे तर पैसे भेटणार, मात्र दिवाळी बोनसचे देखील पैसे भेटण्याची शक्यता दाट असून सर्व रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येणार आहे, त्यामुळे तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता पूर्णपणे स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं आहे की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ऑक्टोबरचे 3000 रुपये आता देण्यात येणार आहेत। इकडे बघा, ऑक्टोबर हप्त्याच्या 3000 रुपयांच्या याद्या या ठिकाणी आलेल्या असून या 3000 रुपयांच्या याद्या सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालेल्या आहेत। जर आता या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये आता ऑक्टोबर हप्त्याचे 3000 रुपये जमा होतील। तर चला, यामध्ये नेमके आता कोणते 18 जिल्हे आहेत की त्या 18 जिल्ह्यामध्ये ऑक्टोबरच्या हप्त्याचे 3000 रुपये, गॅस सिलेंडरचे 830 रुपये या टोटल हप्त्याच्या रक्कम आता जमा होणार आहेत। आता त्याबाबत तुम्हाला माहिती देत आहे। आता जिल्ह्यांची यादी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही 2 कामे तुम्ही जर केली तरच तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये मिळणार आहेत, अन्यथा 1500 रुपयेच हप्ता मिळू शकतो। मग आता तुम्हाला पण वाटत असेल आपल्याला पण 3000 रुपये हप्ता भेटायला पाहिजे, मग आता तसं वाटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्हाला पूर्ण करायची आहेत। जरी 2 कामे पूर्ण केली तर आता तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट 3000 रुपयाची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होईल। सरकार आता 3000 रुपये देण्यामागचं कारण म्हणजे दिवाळी गिफ्ट म्हणून 1500 व ऑक्टोबरचे 1500 टोटल 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 18 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी आता वाटप करणार आहे। तर चला, आता हे 3000 रुपये मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो। त्यापूर्वी कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये आता हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी आता आपण बघूयात। तर या ठिकाणी बघा, आता स्पष्टपणे यादी आलेली असून लाडक्या बहिणींनो तुमची आता चिंता मिटलेली आहे, तुम्हाला काळजीच करायची गरज नाहीये, कारण सरकारने 18 जिल्हे व 46 तालुके निवडलेले असून यादीमध्ये आता टाकलेले आहेत। तर या 18 जिल्ह्यात किंवा तुम्ही या 46 तालुक्यापैकी कोणत्या एका तालुक्यात राहत असाल तर डायरेक्ट आता तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये कोणत्या क्षणी जमा होणार आहेत। तुम्हाला काही माहिती आता जे ती घेण्याची गरज पडणार नाही, आता 100% पैसे येत आहेत। आता सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 18 जिल्हे आता निवडले असून दुसऱ्या टप्प्यात पुन्हा सर्व जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत। जर या 18 जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात तुम्ही जर राहत असाल तर आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये हे 100% येणार आहेत असं शिंदे यांनी सांगितलेलं आहे। त्यापूर्वी आता सरकारने सांगितलं की लाडक्या बहिणींनी जर ही 2 कामे पूर्ण केली तर त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट आम्ही 1500 नाही तर 3000 रुपये देणार आहोत। यामुळे आता बहिणीला दिलासा मिळू शकतो, कारण दिवाळी गिफ्ट आता सरकारला द्यायचं आहे, कारण की सरकारला याच्या आधीच लाडक्या बहिणीला गिफ्ट द्यायचं होतं पण ते देणं झालं नाही। मात्र आता सरकारने सर्व पैसे जाहीर केले असून केंद्र सरकारकडून राज्याला
आता 6000 कोटी रुपये मिळाले आहेत। त्यामुळे आता सरकारच्या जवळ पैशाची कमी नाहीये, म्हणजे महाराष्ट्र सरकार जवळ आता मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची जी अडचण बघायला मिळत होती ती अडचण आता दूर झाली असल्यामुळे लाडक्या बहिणीला आता चिंता जी आधी करावी लागत होती ती करण्याची गरज पडणार नाही। आता डायरेक्ट हे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। तर इकडे बघा कोणत्या क्षणी आता हे 8 बँकेमध्ये व 18 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार असून या 18 जिल्ह्यात 8 बँकेत सर्वात आधी आम्ही पैसे वाटप करत आहोत असं सरकारने सांगितलं आहे। तर चला नेमक्या कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी एक सर्वात आधी हप्ता जमा होत आहे व कोणते 18 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी एक पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत। आता त्यांची तुम्हाला नावे सांगत आहे। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघा अखेर आनंदाची बातमी आलेली असून डायरेक्ट पैसे आता जमा होण्यास सुरुवात होणार असून पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर तो आहे हिंगोली जिल्हा। यादीमध्ये सरकारने आता हिंगोली जिल्ह्याचं पण नाव घेतलेलं असून याच हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करण्याची आता लाडक्या बहिणीला गरज पडणार नाही असं देखील आपण म्हटलं तरी हरकत नाहीये। डायरेक्ट पैसे आता माता भगिनींच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून सोडण्यास सुरुवात होत असल्याने सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत। तर या ठिकाणी बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये 1500 रुपये ऑक्टोबर हप्ता, दिवाळी भेट म्हणून 1500 रुपये ही टोटल रक्कम आता बहिणीच्या बँक खात्यात सोडण्यास आता सुरुवात होत असल्याने बहिणी खुश झालेल्या आहेत। तर इकडे बघा हिंगोली जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्यांच्या यादीत सरकारने टाकलेलं असून पूर्ण पैसे आता आम्ही टाकत आहोत, पूर्ण पैसे आता जमा होऊन जातील असं सरकारने सांगितलं आहे। तर आता हिंगोली जिल्हा नव्हे तर अजून 17 जिल्हे आहेत त्याही ठिकाणी आता तुम्हाला पैसे जमा झाल्याचे मेसेज येतील। आता इकडे बघा हिंगोली जिल्ह्यात पण पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार असून काहींना 1500 तर काहींना सरकारने काम सांगितलेलं जर तुम्ही पूर्ण केलं असेल तर डायरेक्ट 3000 रुपये हे आता 100% मिळून जाणार आहे। तर चला अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप होत आहे पुढच्या 5 जिल्ह्यांची नावे सांगतो। त्यानंतरचा जिल्हा नांदेड जिल्हा। इकडे बघा आता हिंगोली नांदेड याही ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम वाटप होणार असून नांदेड जिल्ह्यातील देखील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे आता 3000 रुपये जमा होणार आहेत। ऑक्टोबर हप्ता 1500, दिवाळी भेट म्हणून आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात नोव्हेंबरची पण 1500, ऑक्टोबर नोव्हेंबर 2 हप्ते 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून सोडण्यास आता सुरुवात होत आहे। त्यामुळे एक ना एक प्रत्येक लाडक्या बहिणीला आता सरकारच्या माध्यमातून चांगला दिलासा मिळतोय असं जरी म्हटलं तरी काही हरकत नाहीये। सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी ही लाडक्या बहिणीसाठी आता समोर आलेली आहे। तर चला अजून कोणत्या अशा 8 बँक आहेत की त्याही ठिकाणी सरकार सर्वात आधी पैसे देत आहे व पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। आता पुढच्या देखील याद्या बघूयात। तर इकडे बघा यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता पुढील यादी सरकारने जाहीर केलेला आहे। या ठिकाणी बघा जर आता इथे काय सांगितलं आहे, बहिणींना ऑक्टोबर हप्ता 3000 रुपये अखेर जाहीर, 18 जिल्ह्यांची यादी आली, दिवाळी गोड केली असं इथे लिहिलेलं आहे। म्हणजे तर सांगितलं आहे की बहिणीची दिवाळी गोड केलेली आहे। जरी आता पैसे जमा झालेले नसले तरी कोणत्या क्षणी आता पैसे जमा होणार असून ऑक्टोबर हप्त्याचे 1500 रुपये, दिवाळी भेट बोनसचे 1500, टोटल 3000 रुपये आता तुम्हाला येणार आहे। तर या ठिकाणी बघा बहिणीची आता एक लॉटरी लागलेली आहे। बँक सुरू होताच पैसे, म्हणजे आता आज पूर्ण आठवड्यामध्ये बँक तर सुरू आहे त्यामुळे आता बँक जशा सुरू होतील तशा रोजची रोज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे आता जमा होणार असल्याने प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं जरी म्हटलं तरी काही हरकत नाही। एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे। तर चला यामध्ये इकडे बघा काय दाखवलं आहे, तर ऑक्टोबरचे 3000 रुपये पूर्ण वाटपाला मंजूर दिलेले आहे। म्हणजे ऑक्टोबरचे जेवढे पैसे आहेत तेवढे पूर्ण वाटप करा अशा मंजुरी दिलेल्या आहेत। म्हणजे आता काहींना 3000 रुपये, काहींच्या बँक खात्यात त्यापेक्षा अधिक रक्कम मिळेल, कारण की केंद्र सरकार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राज्याला 6000 कोटी रुपये दिलेले आहेत। ते 6000 कोटी रुपये आता लाडक्या बहिणींच्या खूप कामी येणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती त्यामुळेच 3000 रुपये आता डायरेक्ट हप्ता जमा होणार आहे। यामध्ये इकडे बघा आज बहिणीची दिवाळी गोड म्हटलं तरी काही हरकत नाहीये। बहिणीची दिवाळी आज गोडच झालेली असून नवीन यादी आलेली आहे। इकडे बघा तुम्हाला यादी दाखवत आहे। जर आता या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता पैसे जमा होतील। तर इकडे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन यादी असं लिहिलेलं आहे व या यादीत ज्यांच्या पण जिल्ह्याचं नाव असतं ना त्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता 100% मिळत असतो, कारण आतापर्यंत तसंच झालेलं आहे। ज्यांचं पण नाव या यादीमध्ये किंवा ज्यांच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आतापर्यंत आलेलं होतं त्या सर्वांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वात आधी जमा झालेले आहेत। तर चला आता या यादीमध्ये तुमचं नाव आहे का, तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का व तुमच्या तालुक्याचं नाव आहे का ते आता तुम्ही बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुमच्या तालुक्याचं नाव व जिल्ह्याचं नाव जर यामध्ये असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात आता पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत। तुम्हाला कसली काळजी करण्याची गरज पडणार नाहीये। तर चला आता याद्या बघूयात।
तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार पूर्ण याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या आहेत। तर यादीमध्ये आता ऑक्टोबरचे 3,000 रुपये जाहीर केले असून पूर्ण वाटपाला आता परवानगी मिळालेली आहे। पूर्ण रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप करण्यासाठी जी परवानगी लागत होती ती आता मिळालेली असून डायरेक्ट अधिकाऱ्यांना आम्ही सूचना देत पैसे वाटप सुरू करा असं सांगितलं आहे, असं एकनाथ शिंदेंनी माहिती दिली। ते म्हटले की सरकारने अधिकाऱ्यांना सांगितलं की या 13 जिल्ह्यामध्ये आता सर्वात आधी पैसे वाटप करा, डायरेक्ट आता बहिणीला हे पैसे द्या, कोणतीही बहीण नाराज झाली नाही पाहिजे, पण हे एक काम केलं तरच 3,000 रुपये मिळतील, अन्यथा मिळणार नाही। तरी ते बघा एकनाथ शिंदे साहेब यांनी काय सांगितलं आहे, म्हणजे तुमचे लाडके भाऊ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी एक माहिती दिलेली आहे। जर आता 3,000 रुपये पाहिजे असतील तर एक काम करून घ्यावं लागेल, म्हणजे आता ते काम केल्यावरच तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये हप्त्याची रक्कम जमा होणार आहे, अन्यथा तुम्हाला 3,000 रुपयांचा हप्ता मिळणार नाहीये। ही देखील गोष्ट तुम्हाला आता लक्षात घ्यावी लागणार आहे। तर चला नेमके आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पूर्णपणे आता पैसे वाटप होतील अशा जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो। तर या ठिकाणी बघा आता पूर्ण यादी आलेली आहे। इकडे बघा सरकारने आताच माहिती दिलेली असून पूर्ण पैसे आता जमा होणार आहे। 13 जिल्ह्यामध्ये जे पैसे वाटप व्हायचे होते त्याऐवजी 18 जिल्हे घेतलेले असून वाटप डायरेक्ट आता बहिणीला देण्यात येत आहे। हे पैसे कोणत्याही बहिणीला आता जे आहे ते देण्यात येणार नाहीत। जर तुम्ही हे 2 कामे केली तरच 3,000 रुपये जमा होतील व ऑक्टोबरच्या हप्त्याचे पैसे लवकर मिळतील। जर ही कामे केली नाहीत तर ऑक्टोबरचा हप्ता लवकर मिळणार नाही व रक्कम देखील खूप कमी मिळू शकते, 3,000 रुपये रक्कम पण मिळायची नाही। मग आता जास्त पैसे मिळवायचे असतील व ऑक्टोबर हप्ता लवकर मिळवायचं असेल तर आता कोणतं काम करायचं ते सांगतो, म्हणजे डायरेक्ट पैसे जमा होतील। कारण सरकारने नवीन अट आणलेले असून हे काम केलं तरच पैसे आता इथून पुढे हप्ते मिळत जाणार आहेत, अन्यथा आता बहिणीचे हप्ते देखील बंद होणार आहेत। आता कोणतं काम करायचं ते पुढे बघणार आहोत। त्यापूर्वी अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सरकार डायरेक्ट हप्ता टाकत आहे त्या जिल्ह्यांची यादी दाखवतो, नावे वाचून दाखवतो। तर या ठिकाणी बघा इथे लिहिलेलं आहे की यादी आली, जर तुम्ही ही 2 कामे केली, सरकारने सांगितलेली ही 2 कामे जर तुम्ही केली तर यादीमध्ये नाव येईल व तुम्हाला 3,000 रुपये हप्ता भेटेल। त्यामुळे आता ते काम लवकर करून घ्या। तर बघा यादीत आता 6 बँका व 13 जिल्ह्यांची नावे सरकारने आता घेतलेली होती, मात्र त्यामध्ये आता 6 बँकाऐवजी 8 बँका केलेल्या आहेत व 13 जिल्ह्याऐवजी 18 जिल्हे सरकारने आता केलेले असून 13 जिल्ह्यापैकी 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत। त्यामुळे आता कोणत्याही बहिणीला आता काळजी करत बसण्याची गरज पडणार नाहीये। तर आता जिल्ह्याचे नाव यादीमध्ये तुमचं आहे का नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्या क्षणी आता हे पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। तर चला आता नेमके पैसे पुढच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत पुढच्या जिल्ह्याची तुम्हाला यादी दाखवतो। त्यानंतर पुन्हा कोणती 2 कामे करायची ती सांगतो, जेणेकरून तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट 3,000 रुपये रक्कम येईल। 1,500 हप्ता नाही तर 3,000 रुपये हप्ता तुम्हाला भेटून जाईल। तर चला आता जिल्ह्यांची व पैसे वाटप होणाऱ्या तालुक्यांची यादी तुम्हाला दाखवतो। तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे, तो म्हणजे इकडे बघा लातूर जिल्हा। आता लातूर जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। याच लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 1,500 ऑक्टोबरचे दिवाळी भेट 1,500 टोटल 3,000 रुपये आता रक्कम मिळणार असून सर्व बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता जमा होणार आहेत। त्यामुळे आता कसली काळजी व लाडक्या बहिणीला चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये। सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे। त्यामुळे बहिणींनो काळजी व चिंता आता करत बसू नका, ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर इकडे बघा लातूर जिल्ह्यासाठी 144 कोटी रुपयांच्या चेकला आता मंजुरी दिलेली असून सर्व काही पैसे जे आहेत ते आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होऊन जातील। तर यामध्ये इकडे बघा 18 जिल्ह्यांच्या यादीत लातूर जिल्ह्याचं नाव आलेलं असून आता लाखो बहिणीच्या बँक खात्यावरती ऑक्टोबर हप्त्याचे पैसे, दिवाळी बोनसचे पैसे टोटल 3,000 रुपये आता जमा होणार असल्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो। कारण तशी एक मोठी आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणीसाठी सरकारने आणलेली आहे। तर चला नेमके अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरकार देत आहे, आता त्या पण जिल्ह्यांची नावे आता आपण बघणार आहोत। तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा धाराशिव। तर या धाराशिव जिल्ह्यात पण देखील
डायरेक्ट पैसे वाटप होणार असून 1,500 रुपये. आता ऑक्टोबरचे दिवाळी बोनस 1,500 रुपये. हे टोटल किती रुपये तर 3,000 रुपये झाले. यामध्ये अजून हप्ता 830 रुपयांचा मिळणार आहे. 830 रुपयाला प्लस यामध्ये केलं तर डायरेक्ट 3,000 रुपये होतात. हे 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे आता जमा होणार असून एक ना एक लाडक्या बहिणीला दिलासा नक्की मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्याचं पण नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये आता घेण्यात आलेलं आहे. तर चला नेमके अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी पैसे मिळतील व कोणती 2 कामे करायची ते सांगतो. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट 1,500 नाही तर 3,000 रुपयेपर्यंत हप्त्याची रक्कम ही मिळून जाईल. तर इकडे बघा आता यादीमध्ये एक जिल्हे आपल्याला पुढचे पण बघायला मिळत आहेत. इथे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहेच की आता पहिली यादी 3,000 रुपये, दुसरी यादी 1,500, तिसरी यादी ऑक्टोबरचा हप्ता उशिरा मिळणार. म्हणजे ते याचा अर्थ असा आहे की पहिल्या यादीत जर नाव आलं तर तुम्हाला 3,000 रुपये मिळणार किंवा दुसऱ्या यादीत नाव आलं तर 1,500 रुपये मिळणार व तिसऱ्या यादीत नाव आलं तर ऑक्टोबरचा हप्ता मिळणार, पण तो खूप उशिरा मिळणार असं सांगितलं आहे. मग आता यापैकी तुम्हाला ठरवायचं आहे आपलं नाव कोणत्या यादीत यायला पाहिजे. तर आता बऱ्याच जणाला वाटत असेल पहिल्या यादीत नाव यायला पाहिजे म्हणजे आपल्याला 3,000 रुपये मिळतील. मग त्याच पहिल्या यादीत नाव येण्यासाठी सरकारने सांगितलेलं तुम्हाला काम करायचं आहे. म्हणजे ते जर काम तुम्ही पूर्ण केलं तर डायरेक्ट पहिल्या यादीत नाव येईल व तुमच्या बँक खात्यात 1,500 नाही तर 3,000 रुपये हप्त्याची रक्कम ही 100% मिळून जाणार आहे व एक ना एक सर्व बहिणीला आता चांगला दिलासा नक्की मिळणार आहे. त्यामुळे आता कसलीही काळजी व लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता चिंता करण्याची गरज पडणार नाही. तसा मोठा निर्णयच आता राज्य सरकारने जाहीर केलेला आहे. तर इकडे बघा आता 3,000 रुपये प्लस 1,500 रुपये हे सर्व काय तुमच्या बँक खात्यात आता येणार आहे. त्यामध्ये आता 2 कामी कोणती करायची आहेत तर चला ती तुम्हाला सांगतो. तर इकडे बघा पहिलं काम EKYCचं. आता EKYC करून घ्या. EKYC केले तर हप्ता लवकर मिळणार आहे. दुसरं काम आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणं. ज्यांचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी संलग्न म्हणजे लिंक असेल त्यांना एक लवकर हप्ता मिळणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे. त्यामुळे बहिणींनो या गोष्टींकडे आता तुम्हाला लक्ष द्यायचं आहे जेणेकरून हप्त्याची रक्कम ही 100% मिळेल. तर आता रोजची रोज लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तर चला भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.